स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहेत, चालायचं बोलायचं वागायचं सगळं कळतं तुम्हाला, पण कधी भजन करताना दिसला नाहीत. आजकालची लेकरं फार कौतुकाने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाहीयेत, काही वावगं नाहीये, तो प्रारब्धाचा भाग आहे. उगच देव आवडत नाही. तशी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञ न वरावं ही ताकद पूर्वजांमध्ये आहे. तुकोबाराय म्हणले उगच देव आवडत नाहीये, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माऊली म्हणले बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. उगच कसा देव आवडतोय, उगच कसं तुझं पाहता सामोरी प्रारब्ध चांगलं आहे, कुळानं कुळीचं पुण्य आहे. 8 पिढ्या तुकोबांच्या परमार्थात आहेत. विश्वंभर बाबा 8वी पिढी आहे, ज्यांनी स्वयंभू मूर्ती स्थानापन्न केली देहूमध्ये. त्यांच्या कुळात तुकोबाच जन्माला येणार आहेत. वेदशास्त्र पठन करणारं कुळ आहे ज्ञानोबांचं, त्यांच्या पोटीत ज्ञानोबारायच जन्माला येणार आहेत. कुळ. आता आमची म्हातारी माणसं म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. यार तुम्ही काय करता, रात्री 6 नंतर तुम्ही कुठल्या गल्लीत गेला हे कळत नाही आम्हाला, आणि तुम्ही काय आम्हाला सांगता. आता ही म्हातारी माणसं मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळतात, त्या उभ्या मारुतीला राणी दाखवतात. अरे तो ब्रह्मचारी, त्याला तरी दाखवू नको. आणि ही पोरांना सांगतात पोरं वाया गेली. आता या म्हाताऱ्या सुद्धा पुरी वाया गेल्या, आणि आजकालच्या काय पुरी आहे त्या वैन, ह्यांना काय लाज आहे त्या वैन, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही काय असं जगलं बाई बिनला जेवण आम्हाला काय बाई. अगं तू मिसरी चोळती, तुझ्या मिसरीच्या वासानं म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तू नातीला काय सांगती. अगं तुमच्या तोंडातल्या शिव्या बंद नाही, तुम्हाला काय बोलावं कळत नाही. तुम्ही पुढच्या पिढीला काय ज्ञान देणार आहेत सांगा, काय अनुकरण करणार आहेत लेकर. तर लेख म्हणून विचारते ग माय, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार आहेत, लेकर अनुकरण करतात. आता काही काही माणसं मुद्दाम टाळ्या वाजवत नाहीत, त्याला महाराजाची जिरवायची. तो कीर्तन झाला, मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, फार ज्ञान शिकवत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता, ऍटिट्यूड. कशाशी खाता रे दादा. ॲरोगन्स, ऍटिट्यूड परमार्थात नाही चालत आहे. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची, नॉट अ जोक. तुलसीरामायणामधलं वर्णन आहे. नाथ बाबा नाथ रामायणामध्ये सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे. बरं का धुळेकर, धोंड्याचा महिना, अर्धा तोळा घातला सासऱ्यानं गेल्या वर्षी, तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावई गेला सासरवाडीला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. काय पात्रता आहे आपली. 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. 3.5 ते 4 हजार चौकटी असणारं एक घर आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता रावणाची. फक्त आलाय तो अहंकार, नडलाय तो ऍटिट्यूड. रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य या संप्रदायाचं आहे. अरे तसल्याला भजन करायला लागलं. 2 BHK आपला वाजवीचा टाळ्या. कशाचा ऍटिट्यूड करता रे. बरं तुम्ही टाळ्या वाजवत नाही असंही नाही बरं का. जे वाजवतात ते पण उपकार केल्यासारखी वाजवतात. धर घे धर म्हणती बाई, टाळ्या वाजव, धर घे धर, आली बाई आमच्या गावात, धर धर, टाळी पाहिजे तुला, धर धर घे. दान करताय बेकाराला. आणि तुमचं कसं आहे माहित आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. हा ना, जयाचे अहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अहिक म्हणजे जगणं. ज्याला जगता आलं नाही तुम्ही त्याला विचारताय देव कसा भेटेल. अरे 4 दिवस आंघोळ नाही त्याची, तू कुठे सांग. त्याला राहायचं कळत नाहीये, त्या मूर्खाला काय विचारतोयस परमार्थ काय असतो. आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्केवर नाही. हे शाण्यालाच कळलं महाराज बरं का. ते तुका म्हणे ते पाहिजे, कुठे वेड्यासारखं वागायचं दादा. निने फुंको कान नाही एकांतीच ज्ञान. ट्रान्सपरंट आहे तो वारकरी संप्रदाय. इथे जे आहे ते आहे बाबा. संसारिक आहे पण नामचिंतक आहे, अधिकारी आहे. आमच्याकडे असं काही नियम नाहीये, असेच राहा तसेच राहा, येईल तैसा बोल. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. फक्त विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. आता बाटलीशिवाय याची ढोलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचा. गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचा. अरे भजन आहे रे ते, प्रेमानेच करावं. गुण गाई ना पण शब्द आहे ना पुढे आवडी. मग माझी ह्याची सर्व जोडी देवा, मला नकोच आहे काय पुन्हा. माझे चित्त तुझे
आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला, आता काही नकोच आहे, दृष्टी न फिरे. पण ही अवस्था कधी होते जेव्हा सत्य कळतं आणि आयुष्यात सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना, कल्पनेची बाधा ही संत मंडळी कल्पना रे. आपण कल्पनेतच जगतोय. आपण कुठले कपडे घालायचे कोणतरी कुठेतरी बसून ठरवतोय, आपण कुठली गाडी घ्यायची कोणतरी एसी मध्ये ऑफिसमध्ये बसून ठरवतोय. आपण दुसऱ्याच्या मनावर जगतोय, काही नाही आहे आपलं. आणि लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही जसा विचार करताय तसंच घडणार आहे. तुम्ही जर नवीन गाडी आणली आणि गाडी चालवताना मनात धाकधूक असेल, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, घासत नसती ठोकत असती. नुसतं घासून भागत नाही दादा, थोडं पॉझिटिव्ह राहा ना. मला विश्वास आहे, घालून या भार राहिलो निश्चिंती, मला चिंताच नाहीये. का मागे पुढे उभा आहे, मग आता दृष्टी न फिरे. जर मला माझी काळजीच नाही तर मी माग का बघावं? कारण मला माहित आहे काहीही झालं तरी माझा मालक माझं उघड्यावर येऊ देणार. गोमट येते करा माझे भार ओझे, मग कशाला दृष्टी फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. आता मी पाठीशी बघतच नाहीये काय चाललंय, तर मी समोरच पाहतोय कारण मला विश्वास आहे पाठीशी तो उभा आहे. मग दुःख ही सुख स्वरूप होत आहे. पण अधिकार किती मिळतो? माऊली म्हणले अवघाची संसार उगच म्हटले का? विश्वास निर्माण झाला. कधी झाला? जाईन गे माय, म्हणजे तुझं पाहता, म्हणजे हा विश्वास कधी निर्माण झाला? तुला पाहिल्यावर झाला की अवघाची संसार. मला माहित आहे सर्व सुकृताचे, मला माहित आहे नाथबाबा सांगतात अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. पण हे कधी घडलं? चरणी जगन्नाथा माझे चित्त तुझे, जेव्हा मी काहीतरी त्याग केलाय, सॅक्रिफाईस आहे माझं. काय आहे की मी या कल्पनेला भुलत नाहीये, तुझ्याशिवाय कोणावर मस्तक ठेवत नाहीये. मग तुम्ही म्हणसाल तुम्ही जर विठ्ठल भक्त आहात तर गणरायाला कसे मानताय? आमचा मालक ज्याला मानतो आम्ही त्याला मानणारच नाही. कारण आमचा मालक ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा विठ्ठलाला मानतात म्हणून आम्ही त्यांना मानतो. हे लक्षात घ्या, मालक ज्ञानोबा तुकोबा आहे. विठ्ठलाचं सामर्थ्य माझ्या संतांनी वाढवावं एवढी ताकद ज्यांच्यात आहे ना, ते ज्ञानोबा तुकोबा, जनाई, मुक्ताई, नाथबाबा, नामदेवराय आहेत. ते त्यांना मानतात. मग ज्ञानोबा जर म्हणत असतील सकलार्थमती तर आम्हाला गणरायाची पूजा केल्याशिवाय पर्याय, कारण ते म्हणतात. ते जर म्हणतात थोरात थोर शिवरात्री, आम्ही महादेवाला पूजतोच. ते म्हणतात राम विठ्ठलाचा अवतार आहे, आम्ही रामाला मानतोच. ते म्हणतात कृष्ण विठ्ठलाचा अवतार आहे, आम्ही कृष्णाला अरे मानतो. आम्ही वाल्मिकींना मानतो, आम्ही नरसिंहाला मानतो, आम्ही वामन जयंती मानतो, आम्ही 24 अवतार मानतो जे आमच्या संप्रदायात सांगितलेले आहेत. पण हे लक्षात घ्या, आपण अशी माणसं आहोत, मायबाप, देव आणि संत याच्या पलीकडे कोणाच्या चरणावर मस्तक नाही ठेवायचं. स्वाभिमानाने, सेल्फ रिस्पेक्ट असलीच पाहिजे दादांना. मी तुम्हाला सामर्थ्याने सांगते, 4 पुरुषार्थ आपण मानतो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्मार्थ काम मोक्ष. धर्म टिकवा, मोक्ष चरणाशी आहे. अर्थ मिळवा, काम चरणाशी आहे. सोपं करून सांगते. धर्म टिकवला तर मोक्षाची काळजी करू नका, जगाचा मालक तुम्हाला न्यायला येतोय. आणि सगळ्यात मोठा धर्म म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. अर्थाचं म्हणाल, पैसा कमवा दादांनो, पैशाला कमी समजू नका. नोकरी जर सरकारी असेल तर पोरगा किती बी ढोलान किती बी काळा असू द्या, बायको नाजूकन गोरीच भेटती. पैसा बोलताय बाई, कशाला कमी समजतोस त्याला? बिंदास्त कमवायचा दादा. आणि वय आहे तोपर्यंत पैसा कमवून घ्या, नाव लौकिक करा, समृद्धी मिळवा. लक्षात ठेवा दादांनो, पैसा माणसाला बदलत नाही, कधीच नाही. लक्ष्मी ती नारायणाची पत्नी आहे. पण एक मात्र आहे, लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही. हे लक्ष्मीचं सामर्थ्य आहे. व्यक्ती मूळतः तसा असतो, फक्त पैसा नाही म्हणून गप असतो. पैसा आला की त्याचं खरं स्वरूप जगाला दिसतं. लक्ष्मी माणसाचं मूळ व्यक्तिमत्व समोर आणते. मग लक्ष्मी असूनही जो नम्र राहिला, तुकोबा सांगतात धन्य माता पिता भाग्यवान आहेत. पण संत गरीब होते का? ज्या तुकोबांनी जगाच्या मालकाची आवड आहे असं जगाला सांगतायत, त्या तुकोबांना काही नव्हतं म्हणून त्यांनी परमार्थ केला का? 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबांची. नॉट अ जोक. आता
आत्ताचे 65 लाख नाही, 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती माय मावल्या माय बोलत जागे, तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोलत जागे, बोलत जा माय, तुम्ही बोलत नाही असं नाही माय. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण? लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही, आम्हाला बोलायला तुमच्यामुळेच लागतं. तर काय नवरा चांगला असल्यावर काय लागतं आयुष्यात? का ग माय? आयुष्यात फक्त नवरा चांगला भेटावा. का ग? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिणवावं, गावानं त्रास द्यावा, अख्ख्या जगानं नावं ठेवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. वाजवा की आमच्यासाठी विकावा तरी वाजवीत जा. तुमचं बोललं की बरं वाजवता हो की नाही? खरंय की नाही ग माय? कोण चांगला पाहिजे का माय? पाठीमागच्या माय मावल्या खरंय की नाही ग? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. आपला एक्सपिरियन्स न सांगा ग माय, खरंय की नाही? कोण चांगला पाहिजे आयुष्यात? नवरा. मीही तुमच्यापेक्षा जास्त तुकोबांवर विश्वास ठेवते. माझे तुकोबा सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी, शहाणा तो धनी घेतो. धनी मालक, मग परमार्थात आणि संसारात दोन्हीकडे मालकच शहाणा लागतो. मग जयाचे आहे का? विषयाकडे आलात का तुम्ही? विषयाकडे आलात का? मग माणूस महाराजाला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे, आलात का विषयाकडे? आता आला असाल महाराज बरं का, मालक शहाणा पाहिजे. माणूस म्हटला महाराजाला वर्षात लेकरू झालं पाहिजे, महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे तुला वर्षात होईल. महाराजही तसाच. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. हा दुसरा दिला, 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले अरे माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहेत, त्यांना कळलं महाराज, ज्यांना कळलं ते हुशार आहेत. तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा धुळेकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल? मी सांगते भाव शुद्ध न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटेल. जे करताय ना प्रेमाने करा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. कारण प्रेम फक्त परमात्म्यावरच करावं. खरं सांगते, तुम्हाला तर तरुण मंडळी खास करून सांगते, तो पुरुषार्थ आहे. कैलासाचा पती आहे, अंगाला राख लावतोय, स्मशानात राहतोय, पण पुरुषार्थ त्याला म्हणावं त्या कैलासाच्या पतीसाठी ती पार्वती प्रत्येक जन्मात तपश्चर्या करते. तो पुरुष आहे ज्याच्यासाठी बाई तपश्चर्या करते. आणि तो मूर्ख आहे जो पोरींच्या मागे लागते. होय म्हणकीन ती दलिंदरावानी 40 वेळा नाही म्हणायचं. हे काय आयुष्य आहे? कमवा रे, मायबापाचे स्वप्न पूर्ण करा. जगाचा मालक बरोबर तुमची प्रगती करणार आहे. काहीतरी विचार करा ना. प्रत्येक गोष्टीत खचताय तुम्ही आणि घाई करता रे. प्रत्येक गोष्टीत घाई आहे. सायन्सचा विषय गेला आर्ट घेणार, ते नाही जमलं दुसरं काहीतरी, ते नाही जमलं दुसरं. नसतं रे, स्टेबल राहा. विषय गेला तर काढत जा, बदलत जाऊ नका. पाठीमागचा अनुभव आणि आत्ताचा केलेला अभ्यास दोन्ही मिळून सगळं एकत्रित येणार आहे. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा अरे पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही होता इथे. अरे धीर तर धर. देवाचंही तसंच आहे रे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. परमार्थातही आज माळ घातली उद्या महाराजां परवा पाकिट असं नसतं रे. जन्मोजन्मीच पुण्य लागतं. देव आवडतोय, पूर्वजांचीच पुण्याई आहे, उगच नाहीये. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जायचा. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येत आहे. हे कसं काय? सायंटिफिकली इट इज जनरेटिक, अनुवंशिक. एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला फार 4 दिवस झाला त्रास होतोय, चक्कर येते, वेड्यासारखं वाटतंय, सारखं भूक लागतेय. त्याने रिपोर्ट काढले आणि सांगितलं दादा तुमच्या रिपोर्टमध्ये शुगर आहे. माणूस डॉक्टरला भांडायला लागला, म्हणला मूर्ख आहेस तू,
नाही जिंदगीत कधी मी गोड खाल्लं नाही, मला कशी शुगर होईल? तो म्हणला आहे. तो माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला आहे. माणूस म्हणला तू डॉक्टर नाही. अरे मी गोड खाल्लं नाही तर शुगर होईल कशी? डॉक्टर म्हणला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुला शुगर नाही निघाली तर डॉक्टर की सोडेल? ती म्हणला होणं शक्यच नाही. डॉक्टर म्हणला आहेच. माणूस म्हणला कस काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. तू नाही खाल्ली तरी तुझ्या डीएनए मध्ये आहे ना बाबा, ती बापाकडनं तुझ्याकडं. तसा परमार्थ मी केला नाहीये, मला बालपणीच देव आवडतोय का तर माझ्या बापाने परमार्थ केला. ही ताकद लक्षात घ्या तुम्ही. फळे रसाळ गोमटी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंमुळेच, यात वादच नाहीये. माय तशी लागणार म्हणजे लागणार. मालिका बघून लेकरं सुधरत नसतात, कळतंय का? त्याला ज्ञानेश्वरीच हातात लागते. नाही कळली तरी वाचा गमाय. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, तुमच्या कुळाचा उद्धार आहे. फक्त ज्ञानवांना कळू द्या हे माझं लेकरू आहे. आम्ही तरी फार ज्ञानी आहेत का? नाही, पण माय बापांचा परमार्थ आहे आमच्या. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजाचा माळकरीच होता. अखंडित परमार्थ आहे म्हणून आम्ही या पदावर आहे. हे आमचं नाहीये, आमच्या पूर्वजांचं आहे. तुम्ही आजपासून सुरुवात करा ना. हाय, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त काय का गाव? होय धुळेकर, एकही खात नाही? बर. अरे मला फसवाल त्याला? मला नाही कळायचं, चला मी लहान आहे, पण त्याला तुकडोजी महाराज सांगतात ना, पाप करून पापी म्हणे सैरा वैरा पळतय रे. काय काय केलं सबल्या माणसा देवाला सारे कळतय रे. काय काय केलं सबल्या माणसा देवाला सारे कळतय रे. त्याला कळतं ना. कोणाला नाही कळलं तरी चालेल. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चपंडम चतुर्विध. हे चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे आणि तू माझ्यावरच संशय घेतोयस. तुझं अन्न सुद्धा मी पचवतो रे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी. मग तू अस्तित्व नाकारतोयस तरी कसं? म्हणून जुन्या बायका बघा पहिला अग्नीला घास द्यायच्या. जुन्या माय मावल्या स्वयंपाक केल्यावर पहिला घास चुलीतच ना. आता गॅसवाल्या नाही देत, पण देत जा. गॅसमध्ये पण अग्नीच असतो. ओके, पहिला घास अग्नीला द्यायचा का तर जठरामध्ये टेम्परेचरमुळे पचन होतं, हे तरी माहित आहे. डायजेस्ट कशामुळे होतं आपल्याला अन्न? आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे, टेम्परेचर आहे. म्हणून म्हटलं जातं की जेवण केल्या केल्या पटकन पाणी प्यायचं नाही, थोडं अर्ध्या तासाने प्यायचं, जेणेकरून तुम्हाला पित्ताचा त्रास होणार. अध्यात्म सायन्स आहे रे. पण तुम्ही काय करता? निस्ती फळं खाता, मुळाला पाणी द्यायचंच विसरता. हे शास्त्रवेद इतकं सामर्थ्यवंत आहे. आपला हिंदू धर्म कधी विचार करा दादा, छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत जा. काय हिंदू धर्मामध्ये कपाळाला गंध लावतात? शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. इथे असतं ब्रह्मरंध्र, दोन्ही भवयांच्या मध्ये. हे अनामिकेने करंगळी जवळच्या बोटाने जर तुम्ही इथे गंध लावला तर तुम्हाला कधीच मायग्रेनचा त्रास होत नाही. इट इज सायन्स. डोकं दुखत नाही, कारण चंदन हे शीतल असतं. अष्टगंध, बुक्का हे शीतलतेचं प्रतीक आहे. ते कपालाला किंवा हे बोट इथे वारंवार लागलं तर माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते, सकारात्मक भावना. आय विल डू इट. मी करू शकतो. करा ना विचार. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ असणारं फक्त स्वराज्याची ताकद आहे. छत्रपती शिवरायांकडे फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे. याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य मुघलांचं आहे, शत्रूचं आहे. तरी सुद्धा आपला बाप निजामाच्या हाताखाली गुलामगिरी करतोय हे माहीत आहे शिवरायांना. तरी सुद्धा त्यांनाच हरवून स्वराज्य निर्माण करायचं महत्व, सामर्थ्य त्यांना कळतंय. आणि ते शिवराय मुठभर मावळे हातात घेऊन सत्ताधीश असणाऱ्या शत्रूच्या नाकावर टिचून 207 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत करतात. हा इतिहास याच मातीचा.
पॉसिबल? हे कसं काय शक्य झालं? धन्य माता पिता, कसं काय शक्य झालं? माझे चित्त तुझे, कारण कळायचं जगद्गुरु तुकोबा गुरुत्व आहे त्या छत्रपती शिवरायांचं. जगद्गुरु तुकोबा कीर्तन करायचंय, छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे कीर्तनाला. तुकोबांनी पायाखालचं घोंगडं टाकावं शिवरायांना बसायला. छत्रपती शिवरायांनी सांगावं, नाही बुवा, आम्ही तुमच्यापाशी मातीशीच बरे आहोत. जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी बसलोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी आणायची ताकद आमच्यात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्यावर बसू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं कळतं आम्हाला. म्हणून चरणाशी आहेत आम्ही तुमच्या. माझे चित्त तुझे, ही ताकद आहे रे, हे संस्कार आहेत. आणि याच्याशिवाय शक्यच नाहीये परमार्थाशिवाय. म्हणून मी गणरायाला मानतोय, मी महादेवाला मानतोय, मी अस्तित्व मान्य करतोय, कारण मला माहित आहे. आता हे बघा, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पार्वती माता आंघोळीला गेल्या म्हणजे शंकर आले, मग गणपती उभा होते, मग शिर कापलं, मग गणपतीचं गजानन झालं, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता या दंतकथेच्या पलीकडे शास्त्र काय सांगतं? श्रद्धा म्हणजे पार्वती आहे, महादेव म्हणजे विश्वास आहे. पार्वती श्रद्धेचं स्वरूप आहे, महादेव विश्वासाचं स्वरूप आहे. श्रद्धेचं विश्वासाशी पाणी ग्रहण झालं की विवेक नावाच्या गणपतीचा जन्म होणार म्हणजे होणारच. गणपती विवेक आहे आणि विवेक साधला गेला की कार्तिकीय पुरुषार्थ साधला जातोच. कार्तिक पुरुषार्थ आहे, गणपती विवेक आहे, श्रद्धा पार्वती आहे, महादेव विश्वास आहे. श्रद्धा आणि विश्वास देवावर असला की विवेक आपोआप मिळतो. विवेक मिळाला की पुरुषार्थ साधला जातो. हा परमार्थ आहे. पण विवेक सुद्धा कधी कधी अविवेकी ठरला जातो. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं. अशी एक गोष्ट ते म्हणजे मन. मग तुकोबा म्हणले, देवा मी घडेल तर सगळा, पण हे सगळं टिकवण्यासाठी माझे चित्त, हे माझं मन तिथं लागलं पाहिजे. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. पीस ऑफ माइंड, पीसफुली असलं पाहिजे व्यक्तिमत्व, ओपन माइंडेड. जे काही आहे तर मी अशी आहे ना अशीच आहे बाबा. ते कसं आहे, ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार केला बरा. शाण्याला कळलं महाराज. पण आव नाही आणायचा, आम्ही असंच असतो. नाही बाबा, आम्ही साधेच आहे, माणूस आहे. महाराज म्हणजे कोण झाला काय? संत झाला काय? दास आहेत आम्ही, संसारिक आहे आम्ही. आमच्याकडनं चुका होतात, फक्त ऍक्सेप्ट करायची ताकद पाहिजे. मला चुकतंय किंवा मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. पण माझंच खरं लय अवघड आहे. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का हसतो? ते म्हणला, कंडक्टरला फसवला. तर म्हणला, कस काय? मग म्हणला, तिकीट काढलं आणि गेलोच नाही. शहाण्याला कळलं, अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या? तशी गत आहे आपली. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याच्या त्याने आणि हित केले. देव आवडत नाहीये. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, बसलो नाही. काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काम होतो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे येत नाही, तुम्हाला कीर्तनात बसवत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, तुम्ही कीर्तनात सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात, तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला या जन्मात भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. भाषा माझी नाहीये, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. काय बघा ना, काय लॉजिक असतं ना. म्हणून म्हणते आजपासून सुरुवात करा. देव काही कोपत वगैरे नाहीये, पाप वगैरे देत नाही. तुम्ही सुरुवात आजपासून केली तरी चालतंय. काही माणसं म्हणतात आता अर्धी लाकडं मसनात गेली ना, आता काय भजन करता? अरे येड्या, आज माळ घातली ना उद्या मी याला तरी कडू माळ करी म्हणून मरशील की. एका दिवसाचं पुण्य काय तुम्हाला कमी वाटतं का? पुण्याची गणना चांगलं लागतं प्रारब्ध. आणि हीच ताकद मग आम्हाला समाजात वावरायला ताकद देते. कळतं आम्हाला सगळं. नाही तर कधी कधी काय होतं, हे कलियुग आहे, इथं चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का डोळेकर? तुम्ही मर्जीनं आलायत का बळजुबरीनं आणलंय? म्हणजे कीर्तनाला असं मर्जीनं आलात का बळजुबरीनं आणलंय? का 200 दिलेत यायला? 2-3 महिन्यानं अजून आला सर का? अजून परमार्थावर तरी तेवढी वाईट वेळ आली नाहीये. अरे मग
तसे बसा की. तुम्ही कसे बसला माहिती आहे? तू बोल मी हाय, तू बोल, तू बोल मी बसलोय, तू बोल, तू बसलोय तो उपकार मान, तू तुझं काम कर, तू बोल, तुम्हाला विचारू नको, तू बोल तू तुझा. तसं नका रे दादा, बोलत जा की. विनंती माझी, वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला लागलं हे न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा, पण बोलत हे की नाही. मड्याला बसले आणि बसू नका घाटावर बसले आणि बोलत जा. मी काही तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का, उपनिषद विचारतीये काय, साध्या साध्या प्रश्नाचं उत्तरचं विचारते की ते दादा, मग तेवढं प्रेमानं देत जा. खरं आहे का सांगा? इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. मग संताची तीच गत झाली ना. ज्ञानोबरायांसारख्या व्यक्तिमत्वाला त्रास व्हावा का तर समाजाची क्वांटिटी जास्त आहे, त्रास देणाऱ्याची संख्या जास्त आहे. ताटी लावून घेतली हो माझ्या माऊलींनी. माझी 5 वर्षाची मुक्ताई, हा तुमचा भाग जळगाव धुळे. सामर्थ्यवंत माणसं आहे तुम्ही दादा. मोठे मोठे संत तुमच्या भागात होऊन गेले, मोठे बाबा असतील वगैरे, सगळ्यांचं इकडं तुमच्या भागातलं जन्म आहे रे. लय संत होऊन गेले तुमच्या भागात. फक्त कसं आहे, पिकतं तिथं इकत नाही, लय अवघड आहे. आमचा भलतीकडं जातो पण तिथल्या संतांकडे जात नाही. या विषयाकडे लोकांचा चमत्कारावर विश्वास आहे, कृपेवर नाही. या विषयाकडे या. चला, ती 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानियांच्या ज्ञानांना सांगते, ज्ञानदादा तुम्हीच असं वागावं. योगी पावन म्हणाचा साय अपराध क्षणा, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही सहन केलं पाहिजे. हे माऊली म्हणले सहन तरी किती करू ग मुक्ता. माझे मायबाप सदा शुद्धीपत्रासाठी या लोकांनी इंद्रायणीमध्ये बुडवले, देहांत प्रायश्चित्त द्यायला लावलं का तर आम्हाला शुद्धीपत्र भेटावं. ते शुद्धीपत्र तर सोड, सन्मान सुद्धा दिला नाही ग या माणसांनी. संन्यासाची लेकर म्हणून आजपर्यंत अन्न पायदळी तुडवावं, तिरस्कार नजरेनं बघावं, द्वेषाने बघावं, मत्सराने बघावं, सगळं सहन केलं की ग मुक्ता. यांच्यासाठी झटतोय, यांच्यासाठी मरतोय, यांना कळावं म्हणून जगतोय, हेही त्यांना कळत नाहीये की ग मुक्ता. आणि या समाजासाठी जर मी जीव जिजवतोय आणि यांच्यामुळेच जर मला त्रास होतोय तर का आणि कशासाठी? त्याच्यापेक्षा मिठी पडली पंढरीराया योग्य आहे की ग मुक्ता. जाऊन विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि लावतो समाधी. काय गरज आहे या समाजाच्या एवढ्या मोठ्या धिक्काराची? त्या मुक्ताईनं सांगावं ज्ञानदादाला, खरंय दादा तुझं. याच लोकांनी मायबाप आपले बुडवले, हेही खरं आहे तुझं. याच लोकांनी मांड भाजण्यासाठी खापर दिलं नाही, तुझ्या पाठीवर मी मांडे भाजले, हेही मान्यच आहे की रे मला दादा. कळतं रे मला सगळं, पण तूही समजून घे दादा. फक्त विचार कर, या माणसांच्या वागण्याचा तुला एवढा त्रास होतोय तर या माणसांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल. त्या परमात्म्यासाठी तरी ताटी उघड रे दादा. या समाजाला नाही जागं करायचं आहे, या समाजाला त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला जागं करायला लावायचं. म्हणून आम्ही उठा सुद्धा कोणाला म्हणतो, जगजोगी जगजोगी जाग जाग बोल, जगजोगी जगजोगी जाग जाग बोल, उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, हुजूर जागोनी एवढी तुझी खेप, हुजूर जागोनी एवढी तुझी खेप, दर्शन द्या सगळं.
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. जगाचा मालक जागला की आम्ही जागे होतो, आणि एकदा आम्ही जागे झालो की तुझं पाहत तो परमात्मा जागा झाला की आम्हाला परमात्मा दिसतो, आणि आम्हाला परमात्मा दिसला की जिकडे पाहिजे तिकडे आम्हाला परमात्माच दिसतो. मग जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. मग आम्हाला दुःखही सुख वाटतं आणि सुखही सुखच वाटतं. मग आम्ही आत्मिक समाधानी होतो. शब्द कळत आहेत ना माझे? ही ताकद कुठून मिळतीये? तुझं पाहता तू सुंदर आहे म्हणून मला आवडतो का? तू सुंदर तर आहेस, त्यात काही वाद नाहीये. शंकराचार्य सांगतात ना, अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं पळणं झोपणं वागणं सगळं गोड आहे. मी विचार केला जो बाहेरून इतका गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग मी विचार केला ज्याचं हृदय इतकं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग मिठी पडली. मग जे काय ते तूच कर बाबा, कारण तू लय गोड सांभाळतोस. फार सुंदर आहे श्रदेवाशम वर्णन आहे बघा. करारविंदे वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. तुला मने भावे आठवलंय मी. आता तू समोर आहेस ना. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण वासुदेव. बोला कृष्ण गोविंद हरी जीवेति पस्मामृतमृतदेव जीवेति पस्मामृतमृतदेव गोविंद रामो जगन्नाथेति. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी नाथ नारायण वासुदेव. देवा, अरे रामाला पाहिलं ऋषी मुनींनी म्हणायचं होतं दगडाचा बायका करून द्या. सुरुवातीपासून सांगते, मध न कळण्याजोगे वाट ना तुम्ही. ते काय झालं दादा, रामाच्या पायांनी अहिल्या तरली. रामाच्या पायानं एवढं तरी माहित आहे का? अहिल्या तरली म्हणजे काय झालं? दगडाची स्त्री झाली, कारण तिला वरदान होतं राम आले की तुझी मुक्तता. हा म्हणजे रामाच्या पायांनी अहिल्या तरली, दगडाची बाई झाली. आता ऋषी मुनींना वाटलं रामाचा पाय कुठल्या जरी दगडाला लागला त्याची बाई होती. बाई वाईट नाही, पण बाईचा नाद वाईट दादा. बाई इतकं श्रेष्ठ कुणी नाही, पण तिच्याकडे जर वाईट नजरेनं बघाल तर तिच्या इतकं तुम्हाला पापात कुणी घालीत नाही. लय लक्ष देऊन ऐका दादा, सध्या लय परिस्थिती घाण झाली. लय काय मी तुमची, तुम्हालाही पोरगी आहे. मी 80 ते 90 पोरी सांभाळते, मला माहित आहे. मी लहान जरी असले तरी पोरी सांभाळते, म्हणून तेवढ्या जगाच्या मालकाला हृदय द्यावं. माय आहेत तुम्ही. तुम्हीच सांगा दादा, 3 वर्षाची पोरगी आहे तुम्हाला आणि तिच्यावर अत्याचार झाला, काय वाटेल तुमच्या जीवाला दादा? अरे बदलापूर, दौंड, पुणे, लातूर, संभाजीनगर महाराष्ट्रच आहे ना. शोभतं का? सुरुवात कुठून होते माहिती?
चौकात बसतो, इकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा डोळा असा, हिचे गाल असे, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, ही तुझीवाली, ही माझीवाली. बेकार नाही करत तुम्ही आ? बरं, माती कुठली, धर्म कुठला, कुठल्या जातीत जन्माला आलात? यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. बोलायलाच करे. आपल्या बहिणीवर कुणी वाईट नजरेनं बघावं तर जीव घ्यायला तयार होतो त्याचा, पण तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नजरेनं बघताय, तुम्ही कचकच कांद्याला जाता, हे पटतं तुम्हाला? तुझ्यासाठी गेले, हा तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे, हो की नाही? हे असे रील्स फिरत ना, याचा परिणाम फार बेकार होणार आहे. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही आज. ह्या विश्वाची निर्मिती कोणी केली? ब्रह्मानं. निर्मिती ब्रह्माची, सांभाळणं विष्णूचं, शेवट महेशाकडे. बरोबर आहे? ब्रह्म विष्णू आणि उत्पत्ती कोणी केली? ब्रह्मानं. इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली, चुकून. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी, मेनका, रंभा मनोरंजन करतायत, नाचतायत, तेवढा अधिकार आहे. तरी नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येजं पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, बृहस्पतींच्या. 5 महिन्याची बाळान करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला, परिणाम डाग आहे त्याला. आयुष्यभर नारायण नारायण केलं. गोमतीमध्ये अंघोळीला गेले, नारायण नारायण कोणी केलं आयुष्यभर? भक्तिसूत्र सांगणारे नारद. अधिकार, कुठेही जाऊ शकत होते, कुठल्याही क्षणी. प्रत्येक देवाच्या दारात जायचा अधिकार फक्त नारदाकडे होता, बिन परवानगीचा. आयुष्यभर नारायण नारायण केलं. श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण गजमन नारायण 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 श्रीमद नारायण 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 नारायण. आयुष्यभर भजन केलं. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी स्वच्छ होती. त्यांना पाण्यात दिसलं, मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. कळलं, त्यालाच कळलं महाराज. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं, आत्ता का हसतो? ती म्हणला, ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळला. एवढ्या वेळ काय झोपला होता का तू? लोक इडिओ. एका गावाला तर कीर्तनाला गेले, एक कार्यकर्ता उभा राहिला, म्हणलं आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवलीलाताई पाटील आल्या, त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं, वा वा वा. गावाल्यातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं हाय बाबा, मी ती रोज त्याचे भाषण करीत असेल, त्याला आजही तेच आठवलं. लोक लय शानी नाही दादा, लोक लाज नाही करायचा या विषयाकडे. त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागल्यात, वासना निर्माण झाली मनात. नारदाला वाटलं बायको असावी आपल्याला, नुसतं भजन करण्यात काय मजा आहे. तशी बायको असणं वाटणं काही चुकीचं नाही. कोणाला वाटतं बायको असावी नसावी? प्रत्येकाला वाटतं असावी. टाळकऱ्यांना वाटतं एवढा टाळ वाजवला आहे, असावी बायको महाराज. हा ना, विनय करायला वाटतं एवढा विनय घेऊन उभा होतो महाराज. नाही, पण तो परमार्थ करतात. हे संसार करणं चुकीचं नाही, पण परमार्थ करत करत संसार करा. संसार इतकं गोड काही नाही. जर लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामूशेठ आणि लग्न लावायला पांडुरंग जर ब्राह्मण असेल तर तो संसार आम्ही परमार्थापेक्षा श्रेष्ठ मानतो. जगाचा मालक राखण करतो. महाराज तुमचं नाव काय? विनेकरी दादा नाव काय? बाबा का? राजाराम बाबा. वा काय माणूस परमार्थिक असला की नाव बी गोड असतं. रामाचं नाव तोंडात येतं दादा. लेकराचे नाव देवाच्या नावावरनं काय ठेवायची जुनी माणसं? कसं का होईना पण देवाचं नाव तोंडात. कारण देवाचं नाव तोंडात आलं की पुण्य भेटल्याशिवाय. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेल्यावर बघा, विचारून बघा. गणपती उस्तर सुतक नको, झाल्यावर मारा. तर विचारून बघा, आहे की नाही महाराज? गणपती सणासुदीत कशाला सुतक दादा? मग असे मध रागाने खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे. भगवंताचं नाव कसंही मुखात आलं की पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. पुण्याची गणना मग आसोनी काही फरक पडत नाही. हरिमुखे ह्याच्या आधी जीवे वेगू, म्हणजे कसं पाहिजे? माझे चित्त तुझे, तसा संसार पाहिजे. उगच नाही महाराज बरं काय. म्हणजे कसं ना तरी दरवी जैसी रिगुणी नाना रसी परितिरस स्वादासी नेनी जेवी. एक वस्तू आहे, आमटीत जाती, पिठल्यात जाती, वरणात जाती. उलतण्याची बहीण आहे.
उलतन तुमच्याकडे उलतण्याला काय म्हणतात? मला टेन्शनच येतं लहान कीर्तनाला यायचं म्हणलं की. उलतण्याला काय म्हणतात? उलटणे. अरे मग उलतन आणि उलटणे एकच की. उलटायचं काय उलतनाचं काय? उलटच ना, उलटच कराय ना उलतन. लय आडवं लावताला का तुम्ही उलतन महाराज? उलतन हा उलतणे बरोबर बरोबर काय? हा चुकलं तरी होय म्हणा, समजून घेत जा महाराज कधी कधी. उलतणे हा. आता ती उलतण्याची बहीण, उलतण्याची बहीण भाजी कशाने वाढता? पळीला काय म्हणतात तुमच्याकडं? पळीला चमचा आणि चमच्याला पळी का? आणि मग स्पूनला काय म्हणता? छोट्या चमच्याला काय म्हणता? चमची. आणि पळीला काय म्हणता? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जायतात, तुमच्याकडं तर काय? आता तुमच्याकडे सगळंच उलट आहे म्हणल्यावर आता चमच्याला पळी म्हणता आणि पळीला चमची म्हणता. मग म्हणलं मेल्यावर जायच्या ती का आधीच जायच्या ती बघावी? पळीला चमचा. बरं ठीक आहे. बरं पळी कळते का? खोलगट असते, माग दांडा असते.